सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 5वा ओवी क्रमांक 29 पासून आता सुरुवात करूया. आणि सांखीचे पाविजे तेची योगी गमीजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. अर्थात आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते, म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजच ऐक्य आहे. देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. हे पहा, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेद नाही, हे जो जाणतो तयासीची जगी पाहले आपण पे तेणेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विण. ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात वेगळेपणा नाही हे जाणले त्यालाच ह्या जगतामध्ये उजाडले, म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. श्लोक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. अर्थात, हे पराक्रमी अर्जुना, पण खरा संन्यास परमार्थ संन्यास म्हणजे सांख्ययोगापासून प्राप्त होणे कठीण आहे. वैदिक कर्मानुष्ठानाने युक्त असलेला ईश्वराचे मनन करणारा मुनी परमार्थ संन्यासाला लवकरच प्राप्त होतो. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे. पार्था, जो कर्ममार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकरच पोहोचतो. येरा योग स्थिती जया सांडे तो वायाची गाहव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करीत नाहीत ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात, परंतु त्यांना ते कधी मिळत नाही. श्लोक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अर्थात, जो वर सांगितलेल्या निष्काम कर्मानुष्ठानाने युक्त आहे, त्यामुळे ज्याचे चित्त अतिशय शुद्ध झाले आहे, त्यामुळेच ज्याने आपल्या देहाला आपल्या वश ठेविले आहे व ज्याने इंद्रियांनाही जिंकले आहे, तो ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे असा ज्ञानी होतो. तो कर्म जरी करीत असला तरी त्याने बद्ध होत नाही. जेणे भ्रांतीपासूनी हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. ज्याने आपले मन भ्रमापासून सोडवून व गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लीन केले. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते जसे समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते व तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते. तैसे संकल्पनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय. त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूपी मिळाले आहे त्याचे मन दिसण्यात एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवनच व्यापिले. आताम करता कर्म करावे हे कुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. मग त्याला मी एक करता, हे एक कर्म व अमुक एक क्रिया करावयाची या गोष्टी स्वभावतःच नाही तशा होतात आणि लोकांच्या दृष्टीने त्याने जरी सर्व कर्मे केली तरी ती वास्तविक न केल्यासारखीच आहेत. श्लोक 8 आणि 9. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्चन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णान् उन्मीषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्थात, तत्वज्ञ डोळ्यांनी पाहत, कानांनी ऐकत, त्वगिंद्रियाने स्पर्श करीत, नाकाने वास घेत, जिभेने रस चाखीत,
पायाने चालत मन लीन झाल्यामुळे झोप घेत, श्वासोच्छ्वास करीत, वागींद्रियाने बोलत, पायू इंद्रियाने विष्ठेचा त्याग करीत, हातांनी ग्रहण करीत, पापण्या उघडीत व पापण्या झाकीत असतानाही इंद्रिये विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत असे मनात धरून समजून काही कोणत्याही क्रिया मी स्वतः करीत नाहीच असे आत्म्यामध्ये चित्ताला स्थिर ठेवून चिंतितो. जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. कारण पार्था, त्याला देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीचीच आठवण नसल्यावर मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान कोठून उरणार सांग बरं. ऐसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. याप्रमाणे शरीराचा त्याग न करिता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. एरवी आणि कांची ये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यवहार करीतो असे दिसते. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा सर्वथा नोहे नवल देखे. तो डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, तरी शरीराच्या भावात तो लिप्त होत नाही हे नवल पहा. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही अथी. त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही अथी. त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. आहाराते स्वीकारी त्याजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी निदिजे सुखे. तो जेवतो, टाकावयाची वस्तू टाकीतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो. आपुलेनी इच्छावसे तूही गा चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. आपले इच्छेप्रमाणे तो चालतो व त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावयाची ती सर्व करीतो. हे सांगो काही एक एक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्मेष आदी करुनी. हे आणखी एक एक काय सांगू हे पहा. श्वासोच्छ्वास करणे, तसेच डोळे मिटणे व उघडणे इत्यादी. पार्थातयेचे ठाई हे आघवेची आथी पाहित, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. सर्व काही गोष्टी त्याचे ठिकाणी दिसतात, परंतु पार्था आत्मानुभवाचे बळाने तो त्या गोष्टीचा करता नव्हे. जय भ्रांती से जे सुतला, तय स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयीचे येईला म्हणूनिया. जेव्हा तो भ्रमरूप बिछाण्यावर निजला होता तेव्हा स्वप्न सुखाने भुलला होता, परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून तो करता नव्हे. श्लोक 10. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. अर्थात जो शास्त्रीय कर्मे ब्रह्मामध्ये ईश्वरामध्ये अर्पण करून फलाची आसक्ती सोडून करतो, तो पाण्याने कमलाचे पान किंवा पाकळी जशी त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आताम अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती आपुलालियार्थी वर्तत आहाती. आता आत्म्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या विषयात राहत असतात. दीपाचे प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या उजेडाने ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात, पण स्वतः दिवा त्यापासून अगदी अलिप्त असतो, त्याप्रमाणे ज्ञान्यांकडून कर्मे होत असतात, पण तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधानाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करीत असताही कर्मबंधनाने आकळीला जात नाही. श्लोक 11. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैरिंद्रियैरपि, योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. अर्थात कर्माधिकारी गृहस्थ केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने व
केवळ नुसत्या इंद्रियांनीही फलाविषयीची आसक्ती सोडून चित्तशुद्धीसाठी नित्य व नैमित्तिक कर्म करतात. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुरून दे जे, ऐसा व्यापारू तो बोली जे, शारीरुगा. ज्यात बुद्धीची खूण दिसत नाही व मनाचा अंकुर उगवत नाही, त्या व्यापाराला देहव्यापार म्हणावे. हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैशी, योगीये कर्मे करीती तैशी, केवळा तनू. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो ऐक. जसे लहान मुलाचे व्यवहार मन किंवा बुद्धी यांना सोडून होतात, तसे योगी लोक हे केवळ देहाने कर्मे करीतात. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदैले, तेथ मनाची रहाटे एकले, स्वप्नी जेवी. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेले हे शरीर जेव्हा झोपलेले असते, तेव्हा स्वप्नाप्रमाणे मन हे एकटेच व्यापार करीत असते. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ ने दूजगरा परी, स्व सुख दुःखे भोगी. अर्जुना, हे एक नवल ऐक. वासनेचा असा पसारा आहे की तो देहाला कळू न देता त्याचकडून सुख दुःखे भोगवितो.